आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विचार करू नका, पड्डीची फॉर्म भरून टाका. बघा अक्षरा, एक चांगला ऑफिसर होण्यासाठी जे काही गुण लागतात ना ते समजे तुझ्यामध्ये आहेत बघ. आणि तू जर IPS झालीस ना तर समद्यांचाच फायदा होईल. प्रत्येकाला न्याय देऊ शकशील तू. आई, तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय, मला सगळं बरोबर आहे, पण मी हे नाही करू शकत. आई, अहो आपलंच घर बघा ना, एका पाठीमागून एक इतकी संकट येत आहेत. तीच पेलताना माझी किती दमछाक होतीये. आई, मी जर एक घर सांभाळू शकत नाही तर शहर कसं सांभाळेन? आई, अहो IPS होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, ती मी नाही पार पाडू शकत. काही झालं तरी मी हा फॉर्म भरणार नाही. तुमचा चहा पिऊन झाला असेल सगळ्यांचा, तर निघूया आपण. दुर्गे, तुला पटतंय ना मी जे काही बोलले ते? हा, पटतंय ना? जे काय बोलतेस ते मला पटलंय ग. म्हणजे ना मानकुटीवरतीच पाय देऊन उभं राहायला पाहिजे. आधी माझ्या लेकाला जेलमध्ये टाकलं, आता नाव जरी कामिनीने घेतलं असलं ना तरी अक्षराला हेच पाहिजे होतं ना. एक एक करून आम्हाला सर्वांना संपवायचं. आजकाल पोलीस ठाणच खिशात घेऊन फिरते ना ती, त्यात पण तिनेच कंड्या हलवल्या असणार. तरी बी ह्यांना तिचाच लई पुळका. काय झालं, नागिन टसलीस ना शेवटी. मला पटतंय मी एकटी पडली हाय, पण मी हार नाही मानणार. उलट त्यासनी धडा शिकवणार आहे. हीच संधी आहे माझ्यासाठी आणि ही संधी मी नाही गमावणार. यांनी मला माझ्या नवऱ्यापासनं आणि माझ्या लेकापासनं दूर केलं ना, मी यासनी एकमेकांपासून दूर करणार. भारी आहे हे दुर्गा, थोर आहे. आपलाच हात आहे आपल्या उशाला. निम्माळावर बोंबलायला सरपंच कशाला? तर तूच बोंब मारत. दुर्गा, तू काही काळजी करू नकोस. हा, जरा धीरानं घे. तू स्वतःला एकटी समजू नकोस. हा, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुला कवा बी कसली बी मदत लागली ना तर सांग. ते समजे आता घरी येतील. आता ठरव काय करायचंय ते समजासने समजलंय की खरी गुन्हेगार मीच आहे. ती वसुंधरा ते फाडून खाईल मला. हा, एक आयडिया आहे. जे आम्ही केलं होतं ना तेच तू कर. म्हणजे ते आल्यावर काही बोलायच्या आधी तू त्यांचे पाय धर. जमणार नाही, त्यापेक्षा जीव ठेवीन मी. अगं दुर्गा, त्यासनी तेच पाहिजे. तू जीव ठेवला की त्यांना रान मोकळं. असं नाही चालणार दुर्गा. पाय धरायला कमीपणा कसला? हा, सांग बरं. कवा कवा मोठी उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे यायला लागते. तू आत्ता जर त्यांचे पाय धरलेस ना तर तेच पाय तुला नंतर वळता येतील. काय चाललंय तुझं? गाढव बसलं वाचायला आणि लांडवर लागली नाचायला. अगं नुसतं येरझाऱ्या घरून काही होणार आहे का? या थोबडावर असं जरा अस्वस्थपणा आण, अपराधी भाव आण. हा, आणि ते समजा नॅचरल वाटलं पाहिजे असं कर. तुला माहिती का, पिक्चर मध्ये करतात ना ती ऍक्टिंग, आपल्याला समजा ते खरं वाटतं तसं नाटक करायचं. हा,
तसं जर नाटक केलंच नव तरच समद्यांचा विश्वास बसल काय. हा असं चेहरा कर, असं चेहरा कर. रड थोडीशी रड. बरोबर. आली आली आली. मला माफ करा, मी तुमची अपराधी आहे. मी खूप मोठा गुन्हा केलाय. त्या कामिनीच्या नादी लागून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसली आहे. पोराला तर आधीच गमावून बसली आणि आता माझ्या कपाळाचं कुंकुम शाबूत राहिलं नाही. माझ्यामुळे त्यांना ही शिक्षा भोगावी लागते. याशिवाय आयुष्यात काय वाईट असू शकतंय. नाही, मला जगण्याचा काय बी अधिकार नाही. मला नाही जगायचंय. मी मरूनच जाते. मी मरणार आहे आता. नाही, मला जगायचंच नाही आहे. मी मेलेलीच बरी आहे. दुर्गा, आता नाही जगणार मी. अहो काकी सोडा तो चाकू. अहो ऐका माझं, असं काय बी करू नका. त्रास आधीच काही कमी आहेत का घरात? अजून वाढवू नका. सोडा तो चाकू, सोडा खाली द्या. माझ्या कर्माची फळं यांना भोगावी लागत आहेत आणि माझ्या चितेपणी मी त्यांना असं नाही बघू शकत. त्यापेक्षा मी मेलेलेच बरी आहे. सोडा. काय करताय? सोड. अहो ऐका ऐका ऐका. हे बघा काकी, शांत व्हा. आम्ही समद्याने ना तुम्हाला माफ केलं. हा, तुम्ही शांत व्हा आणि असा वाईट विचार करू नका. नाही, मला माफ करू नका. मी माफीच्या लायकीचीच राहिलेली नाही. त्यापेक्षा मी मेलेलीच बरी आहे. मला तर जगायची इच्छा बी नाही. मला मारू द्या. दुर्गा. सोड. शांत हो आता. आम्ही समद्यांनी माफ केलंय तुला. आता कशाला रागा करून घेताय? जे घडायचंय ते घडून गेलंय. वाईट प्रताप काकांबद्दल वाटतंय. वय अक्षरा, तुम्ही समजाने मला माफ केलं आणि मला पुन्हा उभी राहायची संधी दिली. यांनी माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं तर आता मी अभि आपल्या घरासाठी आणि सर्वांबरोबर चांगलीच वागीन आजपासूनच. आणि कसला बी वाईट विचार मनात आणणार नाही. आणि पुढचं उरलेलं आयुष्य तुमच्या बरोबर समाधानानं घालवे. अक्षरा, बघा आता समधी माणसं आपल्या सोबत आहेत. हा, दुर्गा काकी पण आपल्या पाठीशी आहे. मग आता यो फॉर्म भरायला काय हरकत आहे? अरे सुंदर, कसला फॉर्म आहे यो? इलेक्शनला उभी करतो का काय अक्षराला? अहो आत्या, हे इलेक्शनचं कुठं आणलंय मध्येच तुम्ही? अहो इलेक्शन नाही, अक्षरासनी आहे ना IPS ऑफिसर व्हायचं होतं. बरं त्यांचं ते स्वप्न अपुरं राहिलं बघा. आणि आता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो ना, तर ते साहेब म्हणले की अक्षरामध्ये ते समजे गुण आहेत, म्हणजे ते IPS ऑफिसर होऊ शकतायत. आणि आता फॉर्मची भरती बी चालू आहे. मग आता एवढी IT संधी चालून आली आहे तर ह्या फॉर्म भरला नकार देत आहेत बघा. आणि का माहितीये का, तर घरच्या जबाबदाऱ्यांमुळं. आता तुम्ही समजावून सांगा ह्यासनी. अगं अक्षरा, सुंदर म्हणतोय ते ऐक की. हे बघ, घरची काळजी करू नकोस. ते समजा आम्ही बघतो, तू फक्त फॉर्म भर. हो ताई, प्लीज बाबांचं स्वप्न पूर्ण करशील तू. एकदा प्लीज विचार कर शांतपणे. हा वहिनी, तुम्ही भरा की फॉर्म. आणि ते तुम्ही असं ऑफिसर धरत ना का, असं ते इन्स्पेक्टर अक्षरा सुंदर सूर्यवंशी. कसलं भारी नाव वाटतंय ना.
वय अक्षरा, तू आता काय बी चिंता करू नको. छान अभ्यास कर आणि ऑफिसर हो. ऐका ना अक्षरा, अहो समधी एवढा आग्रह करतायत तर तुम्ही कशाला नाही म्हणताय हा? काय अडचण आहे? पड्डीशी भरा की फॉर्म. हे बघा, माझा निर्णय झालाय. मी फॉर्म भरणार नाही म्हणजे नाही. आपल्याला घरदार आहे हे विसरलाय वय तुम्ही. राजा गेला थुंकायला आणि बसला उकिरडं फुंकायला. कुठे उलटलाय सांगा. उर्वशी, जरा नीट बोललीस तर तुला काय पैसे पडतील का? अहो तुम्ही आता कुठे आहेत ते सांगा. उगा लांबड लावू नका. लांबड मी? कसं आहे उर्वशी, ते इन्स्पेक्टर शिंतून आहेत का नाही, त्यांनी भेटायला बोलवलंय मला. आता त्यानं कशाला भेटायला बोलवलंय? ए बाई, अगं मला माहित असतं तर तुला सांगितलं नसतं का? तोच विचार करून डोक्याचा भोगा झालाय माझ्या. हो, त्या कामिनीनं दुर्गाचं नाव घेतलं तसं आपलं नाव घेतलं तर? अगं जरा नीट बोल की. ह्यो विचार करून आधीच माझा जीव कासावीस झालाय आणि त्यात तू बोल. हाव, मी काय म्हणते, जरा धीरानं हाताळा आणि लई प्रेशर घेऊ नका. आणि त्यांनी काय बी विचारलं ना तर कशाला बी वाई म्हणू नका. सरळ हात वर करून रिकामं व्हा. आणि कामिनीचा ना आपला काय बी संबंध नाही यावर ठाम राहा बर का. उर्वशी, उर्वशी पोलीस आल्यात, नंतर बोलतो. हा ठेव 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 बोल. होय होय ठेवा. नमस्कार साहेब. साहेब, अहो हे काय करता तुम्ही साहेब? अहो मी काय केलंय साहेब? तुम्ही डायरेक्ट अशा बेड्या कशा घालताय मला? नाही नाही साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मी काय बी केलं नाही साहेब. अहो साहेब ऐका की साहेब. अहो साहेब, अहो साहेब असं काय करताय तुम्ही? हा, मी केलंय काय ते तरी सांगा की. आवाज बंद, मुकाट्याने आत बस. हे बघा, तुम्ही मला हे असं अटक नाही करू शकत. डायरेक्ट तोंड बंद ठेव. एक शब्द जरी तोंडातून काढलास ना, कलईचं भांड चेपल्यासारखं चेपून काढीन तुला. चला ना. साहेब साहेब साहेब, अहो ऐका ना साहेब. अहो साहेब, अहो साहेब ऐका ना साहेब. गाडी काढा. तुम्ही तरी ऐका साहेब. साहेब साहेब साहेब, अहो इकडे कुठे घेऊन आलाय तुम्ही मला? हे काय पोलीस स्टेशन वाटून आलंय मला? हे काय पोलीस स्टेशन नाही साहेब. अहो काय करताय तुम्ही? माझा गुन्हा काय मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला काय ते खरं सांगतो. शिर्के, फार उतावी झालाय हा. यशवंतराव,
पोलीस चौकशीमध्ये कामिनीने आम्हाला सांगितलंय की उर्वशी मामी आणि यशवंत मामाने तिची मदत केली आहे. तेव्हा अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तुमच्या दोघांचंही नाव पुढे आलंय. कळलं? हो नाही साहेब, तुम्ही त्या कामिनीचं ऐकताय. कामिनीच नका विश्वास ठेवू तिच्यावर. अहो एक नंबरची ड्रामेबाज काव्यबाज पोरगी आहे ती. अहो तुम्हाला सांगतो, ह्या घरात सगळ्यात जास्त राग आहे ना तिचा आमच्यावर होता, माझ्यावर, माझ्या बायकोवर. तो राग काढण्यासाठी तिनं ह्या सगळ्यामध्ये आमचं नाव घेतलंय. हा असं झालंय, असं झालंय. असं आहे? मग कामिनीला वाड्याबाहेर हाकलल्यानंतर तुम्ही दोघांनी तिला जेव खाऊ का घातलं? माणुसकी हो, माणुसकी केली माझ्या अंगाशी आली. मला वाटलं आपल्या घरातली पोरगी आहे, 10 घरं फिरती, जेवण मागती, उपाशी राहिले, काहीतरी आपण करावं म्हणून 2 घास तिला खायला दिलं. पण यानंतर तिचं माझं कधी बी सूत जुळलं नाही. सूत जुळलं नाही? वा, सूत. आता न जुळलेल्या सूतावरून मी तुम्हाला स्वर्ग सुद्धा दाखवू शकतो. हे कळतंय का तुम्हाला? नाही, नको साहेब, नको. तू असा कबूल करणारा नाही आहेस. शिर्के, तुडवा याला. काय ते? आताही वेळ आहे. आपला गुन्हा कबूल कर. पोलिसांची मदत केली म्हणून मी तुझी शिक्षा कमी करू शकतो. कळलं? नाही कळलं? नाही साहेब, तुला जेलची भाषाच कळेल असं मला वाटतंय. शिर्के, घेऊन चला याला. शिर्के थांबा साहेब, मी काय ते खरं सांगतो तुम्हाला. कामिनीला ह्या वाड्यातनं हाकलून दिलं होतं म्हणून तिचा राग होता सगळ्यांवर. म्हणून तिनं हे सगळं जाळं रचलं त्या सुंदरला अडकवण्यासाठी. आणि त्यामध्ये मी, माझी बायको उर्वशी, आम्ही दोघांनी बी तिला मदत केली. आपण वा, ग्रेट. तुम्ही दिलेल्या गुन्ह्याची कबुली या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाली आणि इतका पुरावा खूप आहे तुम्हाला आणि तुमच्या बायकोला तुरुंगात टाकाय. साहेब आता कामिनी सोबत सडत बसायचं आयुष्यभर जेलात. हो साहेब, असं काय करता साहेब? हे बरोबर नाही. मला वाटलं मी खरं खरं सांगेन, तुम्ही मला मदत कराल तर. कसा आहे यशवंतराव, खरा गुन्हा कबूल करण्यासाठी आम्हाला असे डावपेच खेळावेच लागतात आणि पोलिसांना चोरापेक्षा 1 पाऊल पुढचा विचार नेहमीच करावा लागतो. आता तयार व्हा जेलमध्ये सडायला. घेऊन चला याला. नाही साहेब, शिर्के साहेब, एक मिनिट साहेब, ऐका ना. शिर्के साहेब, मी काय म्हणतो, हे असं डायरेक्ट टोकाचं करण्यापेक्षा ना आपण बोलून काही प्रॉब्लेम क्लोज करता येतो, विषय क्लोज करता येतो का बघूया की. काय विषय क्लोज करणार? पुरावा हातात आहे आमच्या. आहे की तुमच्या हातामध्येच पुरावा आहे, हे मला सगळं माहिती आहे, मीच बोललोय. पण ऐका ना, माझं थोडं ऐका. मी तुम्हाला ना लक्ष्मी देतो तुमच्या हातात. म्हणजे कसं आहे, तुम्हाला बी बरं आहे आणि आम्हाला बी बरं आहे. तुला काय करप्ट पोलीस इन्स्पेक्टर वाटलं मी? नाही. मला लाच देण्याचा प्रयत्न करतोयस? पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केला, या गुन्ह्याखाली मी तुला अटक सुद्धा करू शकतो. कळलं का? नाही साहेब, चूक झाली माझी, चूक झाली. माती खाल्ली, मी बोललो तुम्हाला पैशाचं. नाही साहेब, माफ करा, मला माफ करा. पण मला अटक करू नका साहेब, चूक झाली माझ्याकडून. तुमच्यासारखी लोकच समाजासाठी घातक आहेत आणि तुमच्यामुळेच लोकांचा विश्वास पोलिसांवर उठत चाललेला आहे. नाही सोडणार तुला आज इथे संपवणार. डायरेक्ट गोळी नका मारू. मला माहित नव्हतं तुम्हाला पैशाचं आम्हीच दाखवलं तर तुमचा स्वाभिमान दुखवेल आणि मला दुखवायचा पण नव्हता साहेब. नाही साहेब, तुम्ही ना मला आयुष्यभर जेलमध्ये सोडवत ठेवा, नाहीतर मला रोज मारा. तुम्ही नाही साहेब, तुम्ही रोज मारा, पण मला गोळी नका मारू. नाही साहेब, मी काय म्हणतोय, एवढ्या इनवण्या करतोय तर द्या सोडून. अरे नाही सोडणार याला. साहेब, गन खाली करा, ऐका माझं, द्या सोडून. ठीक आहे शिर्के, तुम्ही मधात पडला म्हणून थांबवतो, नाहीतर याचा किस्साच खतम केला असता इथे आज. यानंतर माझ्या वाटेला कधीच येऊ नको. कळला? चले की दोन एक वेळेला जातो साहेब, पण जाताना मागणं गोळी घालू नका. ए पोपटा, बॅड समजलास का रे? मागून गोळी घालणार? हातवर कर, हातवर कर आणि मुकाट्याने चल.
साहेब भारी नेम आहे तुमचा. थँक्यू बघा, थँक्यू थँक्यू थँक्यू. 1 करोड. काय 1 करोड? तुम्हाला सोडण्याची किंमत 1 करोड. 1 करोड? 1 करोड? 1 करोड? आणि ही रक्कम पुढच्या आठवड्यापर्यंत जमा झाली नाही तर तुमचा एन्काउंटर झाला म्हणून समजा. नाही साहेब. हे बघ, हा फक्त ट्रेलर दाखवलाय. आता पिक्चर दाखवायला भाग पाडू नको. पैसे वेळेत मिळायला हवे, कळलं? शिर्के चलो. हॅलो, हा कुठं आहे तुम्ही आणि काय झालं? काय झालं काय विचारते उर्वशे? सगळी वाट लागली. कामिले